आज हिवरेतर्फे नारायणगावमध्ये गेल्या 6 दिवसापासून या हिवरेगावचे सुपुत्र राजाभाऊ भोर या ठिकाणी उपोषणाला बसले। 6 दिवस झालेत। अनेक नेते मंडळी या ठिकाणी गाठीभेटी करतायत, अनेक जणांचे फोन येत आहेत, सगळ्या गोष्टी होत आहेत, परंतु शाश्वत असं काही उत्तर मिळत नाही। जरांगे पाटील त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचंही 6 दिवसापासून उपोषण चालू आहे। राजाभाऊ पण तेच म्हणतात, जोपर्यंत जरांगे पाटील उपोषण सोडणार नाही तोपर्यंत मी सुद्धा उपोषण सोडणार नाही। या मराठा आरक्षणासाठी अनेक व्यक्ती प्रयत्न करत आहेत, परंतु अजून काय त्या गोष्टीला काही यश मिळत नाही। मध्यंतरी अजितदादा या तालुक्यामध्ये आले आणि मराठा बांधवांचा आक्रोश या ठिकाणी सामोरा आला आणि त्या घटनेमध्ये राजाभाऊ सुद्धा काळे झेंडे दाखवण्यासाठी राजाभाऊ भोर सुद्धा होते। मग त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवले गेले। ज्या दिवशी काळे झेंडे दाखवले गेले त्या दिवशी त्यांच्यावर कोणताच गुन्हा दाखल झाला नाही आणि अजितदादा गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले आणि ते त्यांना कळालं। गुन्ह्याचा निषेध करतो। हो, त्या सगळेजण निषेध करत नाही। निषेध करतो आम्ही। तर दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल झाले। गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर आता त्यांना काही नोटीस निघतील वगैरे काही त्या गोष्टी चालत राहतील, परंतु मग त्यांना जर गुन्हे दाखल करायचे होते त्या दिवशी का त्यांनी केले नाहीत, त्या वेळ का लावला? म्हणजे त्यांना त्या दिवशी फक्त म्हणले की तुमच्यावरती काय होणार नाही, काय नाही असे काही गोष्टी सांगितल्या आणि दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल झाले। ठीक आहे, मी म्हणतो की राजाभाऊ आरक्षणाच्या लढाईसाठी या ठिकाणी बसलेत। मग राजाभाऊंना शब्द द्यायचा आहे, भले शब्द तुम्हाला आता देता येत नाहीत, निदान गुन्हे जे दाखल केलेत ते गुन्हे तर तुम्ही मागे येऊ शकता, एवढं तर करू शकतात। मग त्यामध्ये गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, मग दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि आपल्या तालुक्यातले नेते मंडळी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात आणि हे गुन्हे तरी मागे येऊ शकतात। अशा काहीतरी अटीवरती आमचे राजूभाऊ जरी ग्रामस्थांनी सगळ्यांनी आपण विनंती केली, गुन्हे मागे घेतले तर उपोषण तरी मागे घेऊ शकतात, परंतु त्यांच्यावर एका साईडने गुन्हे चालू आहेत। हा माणूस मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी 6 दिवस झाले या ठिकाणी झटतोय। सर्व ग्रामस्थांनी त्यांना विनंती केलेली आहे, परंतु ते काही मागे हटत नाहीत। सर्व राजकारणी मंडळींनी विनंती केली, परंतु ते काही मागे हटत नाही। या झालेल्या त्या दिवशीच्या सुद्धा कृतीचा आणि आता सुद्धा मराठा आरक्षणासाठी सरकार जे चालढकल करते, जरांगे पाटलांना त्यांनी जोरात ठेवले, त्याचप्रमाणे संबंध महाराष्ट्राला त्यांनी जोरात ठेवले, परंतु ह्या ज्या गोष्टीचा आम्ही हिवरे ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून निषेध व्यक्त करतो। गुन्हे दाखल झालेले नाही, गुन्हे दाखल झालेले आहेत आणि पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे आणि गुन्हे दाखल झालेले आहेत, परंतु या गोष्टीवरती कोणीच बोलायला तयार नाहीत की 3 कलम टाकलेली आहेत आणि गुन्हे दाखल झालेले आहेत। रात्रीची शपथ घ्यायला तो म्हणतो कायदा बदला तर देतोय आणि इथं 6 दिवस माणूस बसला तरी कायदा बदलत नाही, तुमचा काहीच विषय होत नाही। आणि साहेब आता अनेक या ठिकाणी कंटिन्यू 200 ते 300 माणसं कंटिन्यू होते या ठिकाणी राजाभाऊसाठी। जर राजकीय मंडळींनी या ठिकाणी हस्तक्षेप केला नाही, त्यांचं उपोषण जर सुटलं नाही तर उपोषण जर सुटलं नाही, एक मिनिट उपोषण जर सुटलं नाही, या ठिकाणी उद्या ग्रामस्थांची हिवरेतर्फे नारायणगावमध्ये या ठिकाणी मीटिंग होणार आहे आणि या मीटिंगचं रूपांतर जर हिवरे ग्रामस्थांच्या वतीनं जर नारायणगावमध्ये मोठं आंदोलन उभं राहील आणि त्या आंदोलनामध्ये हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन आहे, त्या ठिकाणी जर जर कोणाची भावना दुखावली गेली, त्या ठिकाणी जर काही विपरीत जर काही घडलं तर याला संपूर्णपणे शासन जबाबदार असेल। या ठिकाणी आम्ही आता हा हिवरे ग्रामस्थांच्या वतीने इशारा देतोय, त्या इशाऱ्याचं सरकारने, शासनाने, राजकीय नेत्यांनी हे विषय गांभीर्याने घ्यावा। जर आपण हा विषय गांभीर्याने हाताळला नाही तर त्या ठिकाणी जे आंदोलन होईल याला सर्वस्वी आपण, शासन, राजकीय मंडळी जबाबदार असेल, हे सर्वांनी आपण लक्षात ठेवावं। अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव। आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। संपर्क क्रमांक 90 96 88 98 98। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.